आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करा. एक सामान्य स्तरावर ते माणूस जेवढी मेहनत करतो त्यापेक्षा पलीकडची मेहनत त्याला कठोर मेहनत असं म्हणतात. असं म्हटलं जातं की माणसाची इज्जत नसते, त्याच्या मेहनतीची इज्जत केली जाते. आता याच्याही पुढे जाऊन तुम्ही नुसती मेहनत करता त्याची पण इज्जत नसते. सन्मान त्याला मिळतो जो त्या मेहनतीने आवश्यक असलेले जे परिणाम आहे, अपेक्षित परिणाम शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मग आता या शक्तीचा युक्तीचा इथं काय संबंध आहे? मेहनतीमध्ये जो युक्ती करेल तो श्रेष्ठ. मग युक्ती काय आहे? परिणाम महत्वाची. सद्गुरू तो असं म्हणता आध्यात्मिक दृष्टीने की तुम्ही कठोर मेहनत करताय म्हटल्यावर तुम्ही ते कामच नाही करायला पाहिजे. जे काम करताना तुम्हाला आनंद होतो, जे काम करताना तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते, जे करताना तुमच्यामध्ये उत्साह संचारतो, जे केल्यानंतर तुमच्यामध्ये डबल ऊर्जा संचारित झालेली असते, ते काम तुम्ही करावं. जे मनोरंजन आहे किंवा भोग आहे त्या भोगाची गोष्ट ढोकताना माणूस काही थकत नाही, कारण तिची अपेक्षा आहे. मग ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा आहे ती गोष्टीमध्ये तुम्ही थकत नाही, तिथं मेहनत तुम्हाला वाटत नाही. आम्हाला लहानपणापासून शिकवलं कठोर मेहनत करा. आम्हाला असं का नाही शिकवलं की आनंदाने काम करा? आपल्याला हे कळलं पाहिजे की कठोर मेहनत करायची कुठेच गरज नाही. स्मार्ट वर्क, हार्ड वर्क, ह्या सगळ्या नेरेटिव्ह जे आहे ना, ह्या सगळ्या व्याख्या या बळजबरीनं काम करणाऱ्या लोकांनी तयार केलेले, मजबुरीनं काम करणाऱ्या लोकांनी व्याख्या तयार केलेल्या आहे. ज्याला आनंद येतो कशाला व्याख्या करत बसेल? तुम्ही जीवनामध्ये जेव्हा पूर्णपणे समर्पित होऊन काम करताना तुम्हाला परिणाम मिळालेच पाहिजे, मिळतातच.